चंद्रपूर महापालिकेतील युती हा स्थानिक निर्णय. सुषमा अंधारे यांचं स्पष्टीकरण. चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. हा निर्णय पूर्णतः स्थानिक पातळीवरील आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती या सर्व निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कोणाबरोबर युती किंवा आघाडी करायची आणि ती कशी असावी या संदर्भात त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपला वेळ, पैसा आणि शक्ती पूर्णपणे ओतली होती. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनाच असावा अशी आमची भूमिका राज्यभरात होती आणि तीच भूमिका चंद्रपूरमध्येही होती. चंद्रपूरमध्ये संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली. चंद्रपूरमधील संदीप गिरे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रथम काँग्रेससोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेला उपमहापौर पद दिलं तरी चालेल अशा प्रकारची चर्चा काँग्रेससोबत झाली असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. मात्र काँग्रेसच्या स्थानिक प्रतिनिधींमधील गोंधळ संपत नव्हता. स्थानिक पातळीवर संघटनेमध्ये विस्कळीतपणा येऊ नये म्हणून संदीप गिरे यांनी ही भूमिका घेतली. संदीप गिरे यांनी या संदर्भात माझ्याशी चर्चा केली होती. स्थानिक सामाजिक समीकरणे लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. संदीप गिरे आणि आमच्यात कोणतीही विसंगती अथवा तणावाचं वातावरण आहे असं समजण्याचं कोणतंही कारण नाही, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. चंद्रपूर महापालिकेच्या संदर्भाने शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्तेत सामील होत भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संपूर्णतः स्थानिकचा निर्णय आहे. खरं तर नगरपरिषदांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या निवडणुका बघता प्रत्येक ठिकाणी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिले होते. कुणासोबत युती, आघाडी असावी आणि ती कशी असावी या संदर्भात त्या ठिकाणी स्थानिकच्या सगळ्या लोकांनी आपला वेळ, पैसा, शक्ती पूर्णपणे ओतलेलं होतं. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असले पाहिजेत. ही भूमिका आमची जशी राज्यभरात सगळीकडे तशीच ती चंद्रपूरमध्ये संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या होत्या. विशेष संदीप गिरे आणि स्थानिकच्या सगळ्या लोकांनी काँग्रेससोबत बोलण्याचा प्रथम प्राधान्याने प्रयत्न केला आणि काँग्रेसला म्हणजे अगदी शिवसेनेला आपण उपमहापौर पद दिलं तरी चालेल आणि आम्ही आपल्यासोबत यायला तयार आहोत अशी आपली अगदी ओपन टू हार्ट आपण त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. मात्र स्थानिकचं जे नेतृत्व आहे, विशेषतः प्रतिभाताई धानोरकर वगैरे या सगळ्या मंडळींचा काही गोंधळ संपत नव्हता. अशा वेळेला आमच्या संघटनेमध्ये स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा येऊ नये यासाठी संदीप गिरेंनी ती घेतलेली भूमिका, ही भूमिका त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी एकूण तिथलं स्थानिकचं जे समीकरण आहे आणि ती स्थिती आहे ती सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा व्यवस्थितपणे कळवलेली आहे. त्यामुळे संदीप गिरेंच्या आणि आमच्या भूमिकेत कुठेही विसंवादी वातावरण आहे असं समजण्याचं काही कारण नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, चंद्रपूर.